नमस्कार तुम्हाला सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज शनिवार आहे आणि मागच्या शनिवारचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आत्ताच रिसेंटली शेअर केला आणि आय होप तुम्हाला तो आवडला असेल। तर त्यावेळेस मी हळदी कुंकू केलेला आणि आजचा जो व्हिडिओ असणार आहे, आज पण माझा इथं मी हळदी कुंकू कसं करणार आहे तो व्हिडिओ असणार आहे। तर तुम्ही विचार करता दोनदा हळदी कुंकू का बरं करत आहे, तर त्याचं कारण आहे या आधीचं ज्या माझ्या मैत्रिणी तुम्ही बघितल्या व्हिडिओमध्ये, ते मी ज्या सिटीमध्ये राहते त्या सिटीमधल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत, परंतु आम्ही या आधीच्या सिटीमध्ये राहत होतो। लुंड म्हणून सिटी होती, जिथे आम्ही ऑलमोस्ट 1.5 ते 2 वर्ष राहिलेलो स्वीडनमध्ये आल्याबरोबर। आणि म्हणूनच यावेळेस खूप दिवसांनी मी ऍक्च्युअली त्यांना बोलवण्याचा प्लॅन केलेला आहे। सो आज तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या सगळ्या आधीच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या बघायला मिळणार आहेत। या आधी देखील काही इव्हेंटमध्ये तुम्ही त्यांना बघितलेलं आहे, तर मी खूप जास्त एक्साइटेड आहे आज पण। आणि माझी खूप बरीच सारी तयारी सुरू आहे। ऑलमोस्ट 12-14 मैत्रिणी आहेत माझ्या, त्या तिकडच्या सगळ्या सुद्धा, काही मालमो मधल्या पण आहेत। तर असं सगळ्या मैत्रिणींना आज परत एकदा बोलवलेलं आहे आणि खूप छान असं हळदी कुंकू आजचं देखील असणार आहे। तर मी काय काय तयारी केली आहे ते तुमच्यासोबत शेअर करते। आणि आज शनिवार आहे, तर मी दुपारचा 3 वाजेचा टाइम त्यांना दिलेला आहे आणि म्हणूनच सकाळपासून जी तयारी झालेली आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते। आणि हो, आज जो मेनू मी ठरवलेला आहे तो आहे पावभाजी, समोसा चाट आणि त्याचबरोबर आम्रखंड। तर असा मेनू असणार आहे आणि बाकीचे पण भरपूर धमाल येणार आहे। सो आय होप तुम्हाला हा देखील व्हिडिओ आवडेल। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर चला आता मी पटकन दाखवते काय काय तयारी केलेली आहे। आणि पावभाजी बनवणार आहे, तर त्यासाठी म्हणून लागणाऱ्या भाज्या मी आधीच कट करून फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या आणि काही ज्या आहेत कांदा, आलं, लसूण हे मी आत्ता कट करून घेतलेलं आहे। आणि त्याचबरोबर इथे दही रात्रभरासाठी म्हणून मी कपड्यात गुंडाळून ठेवलं होतं आणि आता त्याचंच आम्रखंड बनवून घेत आहे। वरद बनवत आहे आम्रखंड, है की नाही वरद? You need to find consistency. Just so to tell how good the consistency is, you do this. Check it. Good, pretty much. आणि आजचं वातावरण कसं आहे ते मी तुम्हाला दाखवते। तर सध्या विंटर सीझन सुरू आहे आणि म्हणूनच बऱ्याचदा ढगाळचं वातावरण असतं। अगदी क्वचितच तुम्हाला एकदम ब्राईट सनी डे दिसतो आणि ज्यावेळेस तसा दिवस असतो त्यावेळेस नक्की सगळेजण बाहेर पडतात की जेणेकरून थोडं तरी ऊन बघायला मिळतं आणि आपल्याला फील करायला मिळतं। नाहीतर मग थंडीच्या दिवसांमध्ये खूप अगदी रेअरली सूर्य दिसतो इथे। तर आता आजचं क्लायमेट मी तुम्हाला दाखवते। आणि आता माझे इथं छोले बनवून झालेले आहेत, पावभाजीची भाजी बनवायला ठेवलेली आहे आणि समोसे मात्र नंतर तळणार आहे थोड्या वेळाने। तर मी काय काय झालंय ते दाखवते तुम्हाला। ते इकडे मागच्या बाजूला छोले तयार आहेत आणि त्याचबरोबर पावभाजीची भाजी अजून इथे परतते आहे, पण एकदम आता ही भाजी बनली की मग ऑलमोस्ट झालं। आणि इथे सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या उकडून मॅश करून ठेवलेल्या आहेत मी। सो ऑलमोस्ट आता होत येईल, पण अजून माझी रांगोळी राहिलेली आहे, तयार होणार राहिलेलं आहे। तर आता हे करून घेते आणि मग बोलते मी। इथे पावभाजीची भाजी तयार झालेली आहे। त्यानंतर इकडे आहे छोले, त्यानंतर इथे आहे छोले, त्याचबरोबर समोसा चाट करणार आहे। तर इथे या डब्यामध्ये मी समोसे बनवून तयार ठेवलेले आहे। शेव,
टमॅटो, कोथिंबीर, त्याचबरोबर दोन्ही चटण्या, कांदा आणि लिंबू. सो अशा पद्धतीने इथं सगळं तयार झालेलं आहे. आणि डोळे राहिले. येस. आणि शेप वाईज पण तिचा एखादा कमीच करू शकतो. दोघींचं झालंय आता त्यावेळेस सगळ्यांचं येतलं. हे बाई अर्धे बाहेर सगळ्यांच्या वाटेची किती करायचे? टीचर टीचर येतात लक्षात. कुणी सुरू केलं का? मी केलं. आता खाली तेल पण लावायची त्याला. मराठीतून पतंग बनव. आणि पतंगाचा शेप पतंगासाठी वाटला पाहिजे. पूर्ण पाहिजे आणि पूर्ण पाहिजे. उडणारच नाही बरं. 2 1 चारच होतात. 1 2 3 स्टार्ट. हे बघ बोलते करते. मराठी शिकवते म्हणून त्यांनी तसं केलं. फिरू शकतो. 1 2 3 स्टार्ट. नियम बदल नेक्स्ट टाइम. एका वेळेला 4 किंवा 5 काढायचे असं नाही. डोकं पण व्यवस्थित लावा. डोळे डोळे परफेक्ट. अशी गॅप नाही उडले पाहिजे. गॅप पडला बघ ना. उडला तर काय करायचं? आकाशात गेला तर कन्फ्युज होऊन जायचं. होत आहेत 5 पण होते 6 पण होते. 30 सेकंड. डोळ्यांना वेळ लागतो. डोळ्यांना वेळ एकदम 22 मी नाही काउंट करू शकत. हे आमच्या भाषेत मला ना आता काय बोलायचं नाही वैशाली. पण लावायची. हे शेपूट आहे. 3 2 अजून एक आमचे तीळ सांडू नका आमच्याशी. आणि इथे जे सगळ्या मैत्रिणी आहेत या माझ्या सगळ्या लोण मधल्या मैत्रिणी आहेत ज्यांना मी खूप दिवसांनी भेटत आहे. आणि आम्ही पहिले सेम सिटी मध्ये राहत होतो. येस. तो खूप मस्त. आता आम्ही गेम खेळलो. वी मिस यू. ऍक्च्युली मी पण खूप मिस करतो. मी पण खूप मिस करते. म्हणूनच आज गेट टुगेदर ठरवलं संक्रांतीच्या हळदी कुंकवाचं.
मस्त मेनू वगैरे बनवलेला आहे. समोसा, चाट आणि पावभाजी एकदम उत्तम मेनू आहे आणि डेकोरेशन पण खूप सुंदर केलेलं आहे आणि गेम्स मस्त होता. इनोव्हेटिव्ह गेम्स एकदम रिलेटेड आहे. थँक्यू. तुम्हाला सगळ्यांना आवडलं. मजा आली. थँक्यू. बघ सारिकाला एवढं आवडलं की अजून
आणि खूप दिवसांनी मैत्रिणींना भेटल्यामुळं मी तर खूप खुश होते. खूप छान होता माझी आजची संध्याकाळ. आय होप तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजसोबत व्हिडिओज नक्की शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.